इचलकरंजी महापालिका प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि प्रोसेस उद्योगांविरोधात पंचगंगा बचाव आंदोलन अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत। पंचगंगा नदीत रासायनिक व प्रदूषित पाणी सोडले जात असल्याच्या निषेधार्थ आंदोलनकर्त्यांनी 1 जून पासून कुरुंदवाड येथे धरणे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे। तसेच मागण्या मान्य न झाल्यास 3 जून रोजी इचलकरंजी शहराचा पाणी पुरवठा रोखण्याचा इशाराही देण्यात आला आहे। आंदोलनकर्त्यांच्या म्हणण्यानुसार गेल्या 3 महिन्यांपासून पंचगंगा नदी प्रदूषणाविरोधात लढा सुरू असून 18 मे रोजी झालेल्या बैठकीत प्रशासनाने प्रोसेस उद्योगांना जमीन उपलब्ध होईपर्यंत प्रक्रिया बंद ठेवण्याचे निर्देश दिले होते। मात्र त्यानंतरही प्रोसेस उद्योग सुरूच असल्याचा आरोप करण्यात आला आहे। 21 मे रोजी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी इचलकरंजी सीईटीपी प्रकल्पाची पाहणी केली असता प्रक्रिया केलेले पाणी काळ्या ओढ्यातून नदीत सोडले जात असल्याच्या खुणा दिसून आल्याचा दावा आंदोलनकर्त्यांनी केला आहे। तसेच सीईटीपी आणि प्रोसेस उद्योग बंद करण्याचा अभिप्राय अधिकाऱ्यांनी दिला असल्याचेही पत्रात नमूद करण्यात आले आहे। काळा ओढा बंद करणे, सीईटीपी प्रकल्प कायमस्वरूपी बंद करणे, बेकायदेशीर प्रोसेस उद्योगांवर कारवाई करणे आणि एसटीपी मधील पाणी शेतीसाठी वळविणे अशा प्रमुख मागण्या आंदोलनकर्त्यांनी प्रशासनासमोर ठेवल्या आहेत। आंदोलनामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याला महापालिका प्रदूषण मंडळ आणि प्रोसेस मालक जबाबदार असतील असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे।